हॅलो फ्रेंड्स, ट्रान्सफॉर्मरबद्दल आपण या व्हिडिओद्वारे आणखी काही नवीन माहिती समजून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरच्या कार्यतत्व आपण समजून घेतलं होतं. ट्रान्सफॉर्मर नक्की काय आहे, ट्रान्सफॉर्मरची रचना कशा पद्धतीने असते, बेसिक माहिती आणि ट्रान्सफॉर्मरचं कार्यतत्व आपण समजून घेतलं होतं. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशा पद्धतीने आणि कोणत्या गोष्टीसाठी केला जातो हेही समजून घेतलं होतं. या पार्टमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत हे समजून घेणार आहोत. चला तर मग ट्रान्सफॉर्मरचे मुख्य प्रकार कोणते आहेत हे समजूया आणि प्रत्येक प्रकारांचा वैशिष्ट्य काय आहे, प्रत्येक प्रकारांचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो हेही समजून घेऊ. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार, ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या कारणावरून किंवा वेगवेगळ्या घटकांवरून पडत असतात. त्यापैकी ट्रान्सफॉर्मरचे कोअरवरून पडणारे प्रकार, कोअरवरून पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहेत. त्यापैकी दोन मुख्य प्रकार, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे तो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. याशिवाय बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरसुद्धा हा एक कोअरचाच प्रकार आहे. आता कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय फरक आहे हे जर बघायचं झालं तर कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना आपण बघितली तर चौकोनी आकाराचा हा कोअर आहे आणि उभे जे लेग आहेत, लिंबसुद्धा त्याला म्हटलं जातं, त्या उभ्या लेगवर वाइंडिंग बसवलं जातं. म्हणजे पहिल्या लेगवर एक वाइंडिंग बसलेलं आहे आणि दुसऱ्या लेगवर दुसरी वाइंडिंग बसलेलं आहे. या पद्धतीनं रचना. आता कोअरची जर रचना बघितली तर या पद्धतीने दिसते. म्हणजे चकत्या किंवा स्टॅम्पिंग जे आहेत त्या चौकोनी आकाराच्या स्टॅम्पिंग्स आणि ह्या स्टॅम्पिंगचा बंच एकत्र करून हा कोअर तयार केला असतं आणि त्यावरून या ठिकाणी ही कोअरची रचना. या कोअरमध्ये उभ्या लेगवर वाइंडिंग बसलेलं असतं, त्यामुळे वाइंडिंगच्या सहाय्यानं हा कोअर झाकला जातो. ही झाली कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं चुंबकी रेषा वाया जाण्याचं प्रमाण किंवा लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे जास्त असतं. पुढचा जर प्रकार आपण बघितला तर तो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना इथं दिसते. बाहेरून कोअर दिसतो आणि आतल्या बाजूला वाइंडिंग. कारण याची जर कोअरची रचना आपण बघितलं तर इथं 3 लेग आहेत. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जर आपण बघितला तर याच्यामध्ये 3 लेग आहेत आणि मधला जो लेग आहे, मधला जो उभा भाग आहे, या भागावरच दोन्ही वाइंडिंग गुंडाळले असतात. म्हणजे परत एकदा आपण जर रचना याची पाहिली तर इकडच्या बाजूला एक लेग दिसतं, या बाजूला एक दिसतं आणि मधी वाइंडिंग जे दिसतं तो मधल्या उभ्या लेगवर किंवा लिंबवर ही वाइंडिंग दोन्ही गुंडाळली असतं. म्हणजे पहिली वाइंडिंग गुंडाळली, त्याच्यानंतर त्याच्यावर इन्सुलेशन पेपर आणि परत दुसरी वाइंडिंग गुंडाळली असते. या पद्धतीनं रचना. या प्रकारच्या कोअरचा एक फायदा काय होतो, या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा फायदा काय, तर याच्यामध्ये एकाच लेगवर दोन्ही वाइंडिंग, दोन्ही कॉईल गुंडाळली असल्यामुळे इथं लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. म्हणजे पहिल्या प्रकाराच्या तुलनेत, कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेत जर विचार केला तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज फ्लक्सचं प्रमाण हे कमी असतं. त्यामुळे इफिशियन्सी या ट्रान्सफॉर्मरची कोअर टाईपपेक्षा जास्त असते. त्यामुळं व्यवहारामध्ये जास्त करून याचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. हे झाले दोन्ही कोअरवरून पडणारे प्रकार, म्हणजे कोअर टाईप आणि शेल टाईप. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा या ठिकाणी क्लासिफिकेशन जे आहे ते व्होल्टेजनुसार, इलेक्ट्रिक सप्लाय व्होल्टेजनुसार या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊन. आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर इथं आपल्याला दोन्ही ट्रान्सफॉर्मरची रचना दिसते, स्टेप अपची पण आणि स्टेप डाऊनची पण. चला आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे पहिल्यांदा समजूया. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये विद्युतदाब तुम्हाला जेवढा आहे किंवा इनपुटला जेवढा विद्युतदाब मिळतो त्याच्यापेक्षा आपल्याला व्होल्टेज वाढवून पुढे देता येतो. म्हणजे थोडक्यात आपण व्होल्टेज इन्क्रीज करतो, वाढवतो, स्टेप अप करतो, एक स्टेपनं आपण वाढवतो असं म्हटलं जातं, म्हणून त्याला स्टेप अप असं म्हटलं जातं. म्हणजे या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्यानं विद्युतदाब किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेज आपल्याला वाढवून पुढं पास करता येतो, म्हणून त्याला स्टेप अप. आता याच्यामध्ये जर रचना आपण पाहिली तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंग, म्हणजे ज्याला आपण सप्लाय देतो त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हटलं जातं, ज्याला आपण लोड जोडतो त्याला म्हटलं जातं सेकंडरी वाइंडिंग. सप्लाय ज्याला आपण जोडतो ती प्रायमरी वाइंडिंग, लोड ज्याला आपण जोडतो ते सेकंडरी वाइंडिंग. आता प्रायमरी वाइंडिंगची याच्यामध्ये टर्न्सची संख्या, कॉईलचे टर्न्स जे आहेत किंवा वेढे, त्यांची संख्या ही कमी आहे सेकंडरी वाइंडिंगच्या तुलनेत. म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचे टर्न जास्त असतात. आता प्रायमरीपेक्षा जेवढे सेकंडरी वाइंडिंगचे टर्न जास्त असतील तेवढ्या प्रमाणामध्ये विद्युतदाब हा वाढतो किंवा व्होल्टेज इन्क्रीज होतो. जेवढ्या
वाइंडिंगचे टर्न्स जास्त प्रायमरीपेक्षा सेकंडरीचे, तेवढ्या प्रमाणामध्ये विद्युतदाब तुम्हाला वाढलेला दिसतो. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला व्होल्टेज वाढवून पुढं पास करता येतो. हा झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बरोबर याच्या उलटा आहे. स्टेप डाऊन जिथं आपलं व्होल्टेज कमी करून हवं आहे, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स हे जास्त आहेत आणि सेकंडरी वाइंडिंग ज्याला आपण लोड जोडणार आहोत त्याचे टर्न्स किंवा वेळ हे कमी आहे, त्याच्या तुलनेमध्ये कमी आहेत. म्हणजेच काय होतं इथं की प्रायमरी वाइंडिंगला जेवढा आपण सप्लाय व्होल्टेज देतो पुरवतो त्याहीपेक्षा कमी सप्लाय व्होल्टेज किंवा EMFची निर्मिती सेकंडरी वाइंडिंगमध्ये होते. म्हणजे इथं तुम्ही जेवढा व्होल्टेज इनपुटला घेणार आहात त्यापेक्षा आउटपुटला आपण त्याच्याहीपेक्षा कमी व्होल्टेज पुढं पास करतो, त्याला म्हटलं जाते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठं होतो, तर ज्या ठिकाणी आपलं व्होल्टेज वाढवून हवं आहे तिथं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरणार आहोत. हा ट्रान्सफॉर्मर वापरतो. म्हणजे ट्रान्समिशन लाईनमध्ये जर विचार केला, जिथं पॉवर स्टेशनमध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते आणि हा जो ही जी विद्युत ऊर्जा आहे ती वाहून न्यायची आहे आपल्याला, म्हणजे ट्रान्समिशन म्हणतो आपण. जसं कोयनेचं उदाहरण घेतलं तर कोयनेपासून वेगवेगळ्या शहरांपर्यंत किंवा सबस्टेशनपर्यंत ही जी लाईन येते त्याला म्हटलं ते ट्रान्समिशन लाईन. आणि ट्रान्समिशन लाईनमध्ये नेहमी व्होल्टेज वाढवून पास केलं जातं, वाहून नेलं जातं. याचं कारण काय, तर जेवढा तुम्ही व्होल्टेज वाढवाल तेवढ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला सांगितलं तसं करंट कमी होतो. करंट जर कमी झाला तर आपल्याला कंडक्टरची जाडी कमी वापरलेली तरी चालू शकते, तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी वापरता येईल. इन्सुलेटरची स्ट्रेंथ कमी असली तरी चालू शकते त्या प्रपोर्शनमध्ये, त्या तेवढ्या प्रमाणामध्ये. आणि त्यामुळे टॉवर लाईनचा खर्च जो आहे तो खर्च पूर्णपणे कमी होण्यास मदत होतो. म्हणून व्होल्टेज वाढवून ट्रान्समिशन लाईनमध्ये विद्युत ऊर्जा पास केली जाते किंवा इलेक्ट्रिक सप्लाय पुढं पाठवलं जातं. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठं होतो, तर डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये, जिथं तुम्हाला सप्लाय घरोघरी पुरवायचा आहे, पुरवठा करायचा आहे, सप्लायचा पुरवठा करायचा आहे, विजेचा पुरवठा करायचा, तर त्या ठिकाणी म्हणजे वितरण आपण ज्याला म्हणतो, म्हणजे सबस्टेशनपासून किंवा MSCBपासून आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये डांबावर जे ट्रान्सफॉर्मर असतात हे ट्रान्सफॉर्मर सगळे स्टेप डाऊन प्रकारचे येतात. आता हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय काम करतात, तर 33 kV समजा जर प्रायमरी व्होल्टेज असेल 33 kV म्हणजे 33,000 व्होल्ट, तर त्याचं डायरेक्टली 440 व्होल्टमध्ये रूपांतर करून आपल्या परिसरामध्ये 3 फेज सप्लाय जर हवा असेल तर 440 व्होल्ट डायरेक्ट तो 3 फेज सप्लाय आणि न्यूट्रल तिथं पुरवलं जाते, म्हणजे 3 फेज 4 वायर सिस्टीमनं. आणि सिंगल फेज सप्लाय आपल्या रेसिडेन्शियलसाठी घरगुती उपयोगासाठी ज्यावेळी आपण देतो त्यावेळी त्या 3 फेजमधला एक फेज आणि न्यूट्रल यांच्या साहाय्यानं आपण सप्लाय 230 व्होल्ट सप्लाय देत असतो. तर या पद्धतीनं हे वितरण झालं आणि तेवढ्यासाठी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. तर आजच्या या भागामध्ये आपण कोअरवरून पडणारे प्रकार आणि व्होल्टेजवरून पडणारे प्रकार आपण पाहिले आहेत. यानंतर फेजवरून पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. आता फेजवरून पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार जे आहेत ते सिंगल फेज आणि 3 फेज हे 2 मुख्य प्रकार पडतात. याच्यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काही ठिकाणी या ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो, विशेषतः इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी आणि काही ठराविक ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये किंवा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरसारखा उपयोग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा केला जातो. 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. जसं पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरबद्दल आपण बोललो होतो की पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिशन लाईनमध्ये, डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. इंडस्ट्रियल पर्पजसाठी सुद्धा काही ठिकाणी 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर म्हणून सुद्धा 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. तर हे फेजवरून पडणारे 2 प्रकार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या पार्टमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. कोअरवरून पडणारे प्रकार, कोअर टाईप आणि शेल टाईप. त्यानंतर फेजवरून पडणारे प्रकार सिंगल फेज आणि 3 फेज, आणि व्होल्टेजवरून पडणारे प्रकार स्टेप अप आणि स्टेप डाऊन. तर अशा विविध प्रकार किंवा क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर्स आपण आज पाहिलं आहे. अजून काही प्रकार ट्रान्सफॉर्मरचे आहेत ज्याला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर पण म्हटलं, तर याच्याविषयी पुढच्या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहोत, डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर हा पार्ट कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करून कळवू शकता. आणि जर लेक्चर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.